राधे राधे. आता सुट्टीचा दिवस म्हटलं की आपल्यासाठी लय आनंदाचा असतो. कसलं काय, झोपूनच अर्धा दिवस गेला. आता आवरून जातो जुडिओला. काय ना डॅटचं सामान आणायचं होतं. गाडी काढली आणि आज म्हणलं नुसतं फिरत बसायचं. आता पेट्रोल टाकावं होतं, तिथं गेलो लय गर्दी. माणूस काय गाडीशिवाय कामच करत नाही. तिथलं काम झाल्यावर निघालो जुडिओकडे. आता तिथं सगळं स्वस्त भेटतं. म्हणलं कशाला इकडे तिकडे फिरत बसा. नुसती जिम करून काय होत नसतं ना, त्यासाठी काहीतरी खायला लागतं. गेलो ड्रायफ्रूट सेक्शन मध्ये. सूर्यफूल, भोपळा, जवस बिया घेतल्यानंतर ड्राय खजूर घेतलं. त्यानंतर मखाना आणि मिक्स ड्रायफ्रूट, सही मुसळी, हे आपला सकाळचा नाश्ता. आता हे बिंगो, यात काय प्रोटीन भेटत नाही, हे टाइमपाससाठी घेतलंय. आणि त्यासोबत उगाच सोनपापडी, डार्क चॉकलेट लय पाहिजे. तर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तुम्हाला ह्याचं काय फायदा आहे. आता हे सगळं संपलं होतं, बाकी सगळं होतं घरात. तिथलं काम झाल्यावर घरी आलो. आता आपला सुट्टी म्हणलं की घरात पाया राहतोय वे. आवरून जायचं कार्तिक स्वामी मंदिरात. आता याचं आता ते मंदिर दिसायचं आणि म्हणलं आज जाऊनच येऊ. आता सुट्टी म्हणलं की ट्रॅफिक आलंच, ते काय आमच्या पाचवीलाच पुजले. कसं तरी वाट काढत निघलो. आता तळेगावला येताना रोडलाच आहे मंदिर. तिथून पुढे आलो, घाट सोडून मंदिराच्या पायथ्याला गाडी लावली. आता तुम्हाला सगळे देव एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. मंदिर तर एक नंबर होतं. त्यात संध्याकाळचा व्ह्यू बघा कसा आहे. आतमध्ये गेल्यावर पहिल्यांदा बाप्पांचं दर्शन झालं. आता बाप्पांच्या मंदिराच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर होतं आणि त्याच्या पुढे हनुमानाचं मंदिर होतं. तीन मंदिर पण एक नंबर होती. सगळ्यात भारी म्हणजे कृष्णस्वरूप बालाजी आणि देवी राधा एकाच ठिकाणी भेटल्या. बघून लय भारी वाटलं. मंदिर लय भारी आहे, जमलं तर नक्की या. हे बघा मंदिराचं टायमिंग दिलेलं आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी येऊ शकता. आपलं सगळं झाल्यावर आता सुट्टीचा दिवस म्हणजे लोक ज्या ठिकाणी जातात म्हणजे आपली खाऊ गल्ली. आता खाऊ गल्लीत सगळं काय भेटतं. मग मी घेतली मुंबई शेवपुरी, तिथे एक नंबर मिळते. आता तळेगाव स्टेशनच्या मागे हे खाऊ गल्ली, एकदा नक्की या. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. राधे राधे.